Today we are going to study about Dalton's law of partial pressure, and this law is applicable for those gases which do not react chemically on mixing. तर हा लॉ अशा गॅसेससाठी ॲप्लिकेबल आहे की जे गॅसेस एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर त्यांची रिॲक्शन होत नाही, ते केमिकली इनर्ट राहतात, अशा गॅसेससाठी हा लॉ ॲप्लिकेबल आहे. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतला हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हेलियम. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहे ते ऑर्डिनरी टेम्परेचरला इनर्ट राहतात, केमिकली इनर्ट राहतात, त्यांची रिॲक्शन होत नाही. जर टेम्परेचर हाय असेल तर त्या दोघांची रिॲक्शन होते, बट ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर केमिकली इनर्ट. आणि हेलियम हा तर नोबेल गॅस एलिमेंट आहे. मग ह्या तिघांचं जर मिक्सचर घेतलं तर ह्या मिक्सचरसाठी आपण डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर अप्लाय करू शकतो. तर ह्या कम्प्लीट मिक्सचरचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला आपण टोटल प्रेशर असं म्हणणार, इज इक्वल टू P1 मीन्स पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन, P2 मीन्स पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आणि P3 मीन्स पार्शियल प्रेशर ऑफ हेलियम. आणि हे इक्वेशन आपण कधी सांगणार आहे, ज्या वेळेला हे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट असतील तर V and T आर दी कॉन्स्टंट. सो ह्या प्रत्येक गॅससाठी जर आपण आयडियल गॅस इक्वेशन अप्लाय केलं तर हा लॉ जो आहे तो कशा पद्धतीनं ओबे होतो, किंवा हे इक्वेशन डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर इक्वेशन तिथं कसं अप्लाय करायचं हे बघूयात आपण. इथं आपण मिक्सचर घेतलं आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर हायड्रोजनसाठी जर आपण आयडियल गॅस इक्वेशन इथं सांगितलं तर आयडियल गॅस इक्वेशन कसं येणार आहे, तर P1V इज इक्वल टू N1RT. का तर या मिक्सचरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिक्सचरमध्ये हायड्रोजन हा फक्त स्वतःचं व्हॉल्यूम दाखवणार आहे, किंवा कंप्लीट मिक्सचरचं व्हॉल्यूम हायड्रोजन फक्त स्वतःचं असल्यासारखं दाखवणार आहे. तिथं ऑक्सिजनला तो निग्लेक्ट करणार आहे, की ऑक्सिजनचं व्हॉल्यूम हे तिथं निग्लिजिबल असणार. ज्यावेळेला आपण हायड्रोजनला कन्सिडर करतो त्यावेळेला ऑक्सिजनचं व्हॉल्यूम हे निग्लिजिबल असणार आहे. व्हॉल्यूम फक्त कोणाचं असणार आहे, ते टोटल मिक्सचरचं तर हायड्रोजनचं. सो व्हॉल्यूमसाठी इथं आपण काही अप्लाय करणार. आणि हायड्रोजनला आपण पहिला गॅस म्हटला तर तिथं आर कॉन्स्टंट आहे, कारण गॅस कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आलं, व्हेरिएबल काय असणार आहे, फक्त प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स. सो हायड्रोजनसाठी आपण गॅस पहिला म्हटला तर P1V इज इक्वल टू N1RT. P1V इज इक्वल टू N1RT. आणि इथं बघा ह्याचं प्रेशर आपण P2 कन्सिडर केलं. ऑक्सिजनसाठी आता बघतोय, ऑक्सिजनला आपण दुसरा गॅस म्हटलं तर ऑक्सिजनसाठी आपण प्रेशर कन्सिडर केलं P2 आणि नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केले N2. V कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, T कॉन्स्टंट. सो आयडियल गॅस इक्वेशन काय आलं, P2V इज इक्वल टू N2RT. आता ह्या कम्प्लीट मिक्सचरसाठी जर आपण आयडियल गॅस इक्वेशन अप्लाय केलं तर कम्प्लीट मिक्सचरसाठी आयडियल गॅस इक्वेशन काय असणार आहे, तर इक्वेशन पहिला आणि इक्वेशन दुसरे ह्यांची समेशन करायची. सो इक्वेशन बिकम्स, इथे बघा लेफ्ट हँड साईड काय आली, P1V प्लस P2V. मग V कॉमन आला, P1 आणि P2. सो P1 प्लस P2 इंटू V इज इक्वल टू राईट हँड साईडला काय आलं, RT आणि RT कॉन्स्टंट आहे, N1 आणि N2 व्हेरिएबल आले. सो N1 प्लस N2 इंटू RT. तर P1 प्लस P2 काय आहे, P1 प्लस P2 हे टोटल प्रेशर आहे. दोन गॅस घेतले म्हणून टोटल प्रेशर आलं. दरफोर P1 प्लस P2 साठी आपण कन्सिडर केला PT. P1 प्लस P2 साठी कन्सिडर केला PT. सो PT इंटू V दॅट इज टोटल प्रेशर इंटू V इज इक्वल टू N1 प्लस N2 इंटू RT. हे इक्वेशन आलं. मग ह्याला आपण इक्वेशन 1 म्हटलंय, ह्याला इक्वेशन 2 म्हटलंय, ह्याला इक्वेशन 3 म्हटलं. पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, इक्वेशन 1ला इक्वेशन 3नं डिवाइड करायचं बाय डिवायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 3. सी अगेन, by dividing equation 1 by equation 3. Then see here equation 1 काय आहे, P1V is equal to N1RT आणि equation 3 काय आहे, PTV is equal to N1 plus N2 into RT. So equation 1 ला equation 3 ने डिवाइड करा. P1V by PTV is equal to N1RT divided by N1 plus N2 into RT. मग ज्या कॉमन थिंग्स आहेत त्या कॅन्सल करायच्या. त्याच्यातल्या कॉमन थिंग्स कॅन्सल केल्या, V कॅन्सल झाला, RT कॅन्सल झाला. सो द फॉर्म ऑफ इक्वेशन बिकम्स P1 by PT is equal to N1 by N1 plus N2. So as we know that number of moles divided by total number of moles is equal to mole fraction. As we know that number of moles of one gas divided by total number of moles divided by total number of moles is equal to mole fraction. So N1 divided by N1 plus N2 is a mole fraction, that is X1. Again P1 by P total
pressure of one gas divided by total pressure is equal to N1 divided by N1 plus N2. N1 divided by N1 plus N2 is the mole fraction, is equal to X1. Therefore, the form of equation becomes P1 is equal to X1 into P total, that is total pressure. तर सिमिलरली इक्वेशन 2 मगाचं जे होतं त्या इक्वेशन 2 ला इक्वेशन 3 ने डिवाइड केल्यानंतर आपला इक्वेशनचा फॉर्म येणार आहे P1 च्या ऐवजी फक्त P2 आणि X1 च्या ऐवजी फक्त X2, दॅट इज P2 इज इक्वल टू X2 इंटू P टोटल. ते पण करून बघूया. सो बाय डिवाइडिंग इक्वेशन 2 by 3, तर इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2 P2V इज इक्वल टू N2 इंटू RT आणि इक्वेशन 3 काय आहे PTV इज इक्वल टू N1 प्लस N2 इंटू RT. सो इक्वेशन 2 ने इक्वेशन 3 ला डिवाइड करायचं आहे. देयरफॉर सो हियर द इक्वेशन बिकम्स P2V by PTV is equal to N2 RT divided by N1 plus N2. So similar things cancel करायचे. similar things पुन्हा काय येणार, हे वॉल्यूम कॅन्सल झालं, RT कॅन्सल झालं आणि इथं हे RT कॅन्सल झालं. सो द इक्वेशन बिकम्स P2 by PT, again P2 by PT, that is pressure of second gas divided by total pressure is equal to number of moles of second gas, that is N2 divided by number of moles of first gas plus number of moles of second gas, that is total number of moles. So N2 divided by N1 plus N2 is equal to what, पुन्हा mole fraction of second gas, कारण इथं वरती N2 आहे. So this is X2. So the equation becomes P2 by PT, that is pressure of second gas divided by total pressure, that is PT, is equal to X2, कारण N2 divided by N1 plus N2 म्हणजे X2. So the equation becomes partial pressure of second gas is equal to X2, that is mole fraction of second gas into total pressure, So this is our final equation. Thus the partial pressure of a gas is obtained by, that is this one partial, or this one, the partial pressure of gas is obtained by multiplying total pressure, that is PT, total pressure of mixture, by mole fraction of that's gas mole fraction. So P2 is equal to X2 means mole fraction into PT or total pressure, and P1 is equal to X1, that is mole fraction of first gas into PT.